अध्याय 10 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसावी या मजला परते लोटू नको. देवा हा दास करू नको परक्याचा, आता म्हणू माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परिदेवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे, पातकाला न उरदेवे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध हो. कायस्थ प्रभू याची जात, हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगल स्नान घातले उष्णुदकाने गजानना. ओटणी नाना प्रकारची अंगाला विली साची, नृत्य आनंदली त्याची संत सहवासेच ते धवा. करवती काठी उमेरडचा धोतर जोडा नेसविला साचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येकायसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवघे करते अंतर्ज्ञाने करुण. गणेश श्रीकृष्ण कापडे उमरावतीचे गृहस्थ बळे, वकिलीती त्याच्या पुढे ढिग रुपयांचे पडते की. दादासाहेब यांप्रत म्हणत होते वरडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी, तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेश अप्पा म्हणून होते लिंगायत वाणी, चंद्राबाई कामिनी त्यांची परम भाविक असे. ती बोलली पतीला, हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. आपले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईल आपले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेशाप्पा म्हणे तिला, वेळ लागले आहे तुला, हा सदरी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापरड्या लागून हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आनंद्याने उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाता हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना अनुस्तुती, सदनी येण्यास विनंती गरिबावरी असते प्रीती, संतांची ती विशेष. परी आप्पा बोलेना छाती त्याची होईना, बोलवावयासी निज सदना श्री गजानन साधू ते. महाराज वदले अखेर गणेशाप्पाचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे भिड न धरता कवनाची. ऐसे महाराज बोलता गणेशाप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वता तो न शब्द बोलवे. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयंतांनी, आपुला संसार त्याचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित झाल्या अमरावतीत, त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीच्या नात्याने हा होता बाचा, राहणार मुंबई शहराचा तारमास्तर असे की. तो रजा घेऊन भला अमरावतीस होता आला, भेटणे आपुल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्याचे. ते बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान, म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कोठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत, त्यात कशाला गोऊ चित्त केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आज पुन्हा मी न सोडी त्यांचे चरण, अमृताला टाकून विष प्या कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला, होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले वरतोनी, मळ्यास न जाता अजानी आले मंदिरी मोठ्यांच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस, गजानन पुण्य पुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य महाराजा करून दंडवत, अधोवदन बसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी, वश टाकले भिजवोनी त्या अश्रूंनी छातीचे. ते महाराज वदले पाटलाला, ऐसा कार्य रडशी भला, शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर, महाराज मळ्याचा अव्यर काहू आज केलात हा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बगासाची, एका मळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका.
मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी, ते खाली करतो सत्वरी तुम्हासाठी डळा. काकी तुम्हा वाचून मला न काही प्रिय आण, हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले. महाराजा विनवू लागले, निज सदना या भले हरी आणि नारायण. महाराज बोलले, तयासी मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कडून, आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार तितके न करती विचार, मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकट लालासी पाहून आणा वेगेसी, मी सोडिता तद्गृहासी तो नाही रागावला. ते हे का त्यासी विचार, माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. बंकटलालही आला तेथ, घालू लागला समजूत त्यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात, तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांचे बाळे, ते सारखे अवघ्यांना. सकाराम असोलकार आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सकाराम देईल जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी, परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निसीम भक्त होते चार, भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीच्या गणेश आप्पा. रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी, हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची, परवान त्याने नोकरीची केली किंचित आपुल्या. पत्रे घेती वरच्यावरी, बाळाभाऊस येण्या घरी, परिपरिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे, गुरुराया हा सोकला पेडे काया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा या ते मार, म्हणजेच हा जवळ करील घर, यत्न 14 पहिल्या बिगर हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड पहान होई कधी जळ, मोठमोठाले ते पहाड भिवू लागले वज्राला. एकदा बडेच घालवून दिले बाळाभाऊ, कारण परी तो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावसी येता भास्कर बोलला त्यासी, कार्य आम्हा त्रास देसी, येथे येऊन वरच्यावर. ओढळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन्हा. तैसी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती, झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थानं खपले जाण, त्यांनी भास्करांचे अज्ञान निवटाया कृत्य केले असे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती, ती गजानन घेऊन हाती बाळास जोडू लागले. मारता मारता मोडली बुध हो छत्री भली, मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले, काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला, कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातुर, बाळाभाऊचा पाहून मार, परी समर्थांच्या समोर बोलण्याच्या ती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी, मग ते कंटाळून अखेरी तुडवू लागले तयाला. जैसा का तो कुंभार माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठ या प्रकार चालला, शिष्य समुदाय पडत सुटला, कोणी गेले बोलावण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठा माझी, समर्थ हात धरण्या राजी कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपला भक्त, पुरे झाले या प्रत आता ऐसे तुडवणे. ऐसे एकता भाषण समर्थ बदले हासून, हे असंबद्ध भाषण का करता कळेना. मीन बाळासी मारिले नाही त्यासी तुडविले, निर्गुण पा चांगले म्हणजे येईल कळोनी. महाराज म्हणाले बाळासी, उठ वत्सा वेगेसी, या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. अशी आज्ञा होता भला, बाळाभाऊ उठून बसला. लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो बळाचे नाव नाही, कोठेही न लागले काही, तो पहिल्या पारीच होता पाही, निमग्न आपुल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला, मग तोही ना पुन्हा बोलला, वेडे वाकळे बाळासी. सोने कसासी उतरते तेव्हाच त्याची किंमत कळते, आश्चर्य झाले समजता ते तो प्रकार पाहून. सुखलाल नामे आगरवाला होता बाळापुराला, शोते त्याच्या आगराला गाय एक द्वाळ होती. तिने गावात फिरावे, मुला माणसात उडवावे, सशस्त्रांशी उंदळावे शिंगाने की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायने शिरावे अवचित, धन्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाटेल तितके येथेच खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे पिंपंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेवितात चराठी तोडी, हा म्हणता साखळीसी आणली लघुता बांधता त्या गायीने. ती गाय नव्हे वाघीन बाळापुरा, कारण लोक गेले कंटाळून त्रास सोसिता ती येच्या. गाभण मुळीच होईना, कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुखलालाला दे खाटकास या गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुखलाल म्हणे लोकासी, तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नासी करून या विबुध हो.
एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला. गोळी भरून बंदुकीला टपून बसला होता तो. ते कैसे काय कोण जाणे, कळले गाई करणे. तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताना. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून. त्याला सांगा काय करू. ऐसे कदा लोक म्हणती, आता याला एक युक्ती गोविंदबाईंचा घोडा म्हणती. समर्थांनी गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस काय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे टळेल बाप्पा त्या योगे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरविले. तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळाला. शेवटी एका पटांगणाला हरळकुंड्याचा ढीक केला. सरकी ठेवली शेजारी. ती खाया लागून गाय आली धावून. ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधून पुरी गाय घातली गाडीवरी. आणली शेगावी भीतरी गजानसी द्यावया. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले तसे तसे स्वभावात पडलासे त्या गायीच्या पालट. समर्थापुढे येता क्षणी गाय झाली दिनवाणी. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा. गायीस अशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधले तर गळा साखरदंड लाविले तर शिंगाची ही तीच गत केली चराटे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त शोधत असे वाघिणी प्रत. ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे. अरे खुड्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय. तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आताच करा मुक्त. तिना हुंदाळी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात. छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, ते समर्थ आले त्वरे. आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडिली धेनूची. बंधने अवघी तुटता भली. गाय गाडीच्या खाली आली. पुढले पाय टेकिती झाली. समर्थ वंदन करावया. खाली घालून यामान प्रदक्षिणे त्या केल्या तिनं. समर्थांचे दिव्य चरण चाटू लागले जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला तर अवघ्यांनी पाहिला. समर्थाच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनुस, बाई कोणा न द्यावा त्रास. तू या सोडून मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापुराची मंडळी बाळापुरा निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावासी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावेने तिला चराट जाण. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावात तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेचे येते घडून. असं एक कारंजाचा लक्ष्मण गुडे नावाचा विप्र वाजसनीय शाखेचा धनकनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात. उपाय केले अत्यंत, परिणा आला गुण किंचित. खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती करून उपकरणे ऐकली होती. म्हणून तो सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे. रोगव्यथेने चालवेना. श्रोते त्या लक्ष्मणा दोघ तिघांनी उचलून जाणं आणले त्या मठात. करण्यानुसार नमस्कार. असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्थांपुढे पसरिला. आणि म्हणती दयाघना, मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा लागून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा दे हा पती सखाया, व्याधी त्याची बरी वाया. तू शोभसी त्यास जाया, पती भक्ती परायण. यापुढे न काही बदले. चिली मोडू लागले श्री गजानन स्वामी बोले आपल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे, अहो बाई, आता न बसा ये ठाई. आपल्या पतीस लवलाही, जा घेऊन कारंजाते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला, तोच घाली खावायला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम, गुण येईल अतिउत्तम. लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ घातला आंब्याच्या आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले, आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्य. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकांना लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थ मज लागे. आणि आज्ञा केली वरी, खाऊ घाला अत्यांदरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले, आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जरी केले तरी त्या वाटले वाईट. अहो बाई, तुम्ही काय केले ते हाय हाय. आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच केले. सुश्रोत्यांनीही वर्णिले. निघंटाने कथन केले. शारंगधर म्हणे ऐसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता. भक्षण केला पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे. ऐसे वैद्य बोलले. आता अवघे घाबरले. जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित. लक्ष्मणाचे पोट सत्य रेचवून अकस्मात मऊ होऊन गेले हो. शौचा वाटे वादी गेली. हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही ना करी. तेथे उपयोगी पडे खरी कृपादेव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी मसत्वर. म्हणे, महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याच्यासाठी. चला कारंजास ज्ञानजटी. मला न करा हिमपुटी नाही ऐसे म्हणू नका.
आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. देधवा होते संगतीला. शंकरभाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदिली. अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेविले. सत्य महाराज बघून त्याप्रत ऐशारीती बोलले. म्हणशी माझे काही न उरले. मग हे रुपये कोठून आले. लक्ष्मणा ऐसे चाडे दांभिकपणाचे करू नको. मला दिले तो आपले घर. आता उघडी अवघी दारे फेकून देई रस्त्यावर अवघी कुलुपे ये धवा. लक्ष्मण काही न बोलला. मौन धरून बैसला. परिसमर्थे आग्रह धरिला. खजिन्याचे दार उघडी. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने. अखेर खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला आणि म्हणाला, महाराज यावे वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बरवे. परी अन्यभाव अंतरीचा. हिताचे दांभिकपण समर्थ आले कळून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी. जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान. परी अंतरी कडवटपणा पूर्ण त्याच्या भरले असे. सोडून त्याच्या घराशी उपाशी निघाले पुण्यराशी. दांभिकाच्या सदनाशी संत न होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्था नवती साची. ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून गेले उठून. जाता जाता बोलेले माझे माझे मनसी भले. भोगा आता त्याची फळे. माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया. याहीपेक्षा दुप्पट द्याय परी ते न तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य. एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षाची वेळ आली. म्हणून शोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित. यासाठी हे चैत्र समर्थेकडून आणले. श्री गजानन चिंतामणी. त्या गार काय शोभा आणि वासुवर्णा लागुनी. भूषवावे का कथिलाने. स्वस्ती श्री दासगुण विरचित. श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत निज कल्याण भावया. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथ 10 समाप्त.